मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून रातोरात करोडपती होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. आजकाल तर मोबाईलवरून सगळं करता येत असल्यामुळं कुणीही हौशे नवशे या नादाला लागतात आणि पैसे बुडाले की डोक्याला हात लावून बसतात. काही जणांचे 5-10 हजार बुडाल्यावर त्यांना अक्कल येते आणि ते या वाटेला पुन्हा जात नाहीत. पण काही जणांना मात्र कोट्यावधीचा फटका बसतो. पुण्यातून अशीच एक बातमी आता समोर आली आहे की एका 75 वर्षांच्या डॉक्टरला शेअर मार्केटच्या स्कॅम मधून तब्बल 12 कोटींचा गंडा घातला गेलाय. एका सुशिक्षित आणि अशा मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची झालेली फसवणूक ही केवळ एक बातमी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. या डॉक्टरला स्कॅमर्सने आपल्या जाळ्यात कसं ओढलं, एवढी मोठी फसवणूक होईपर्यंत त्यांच्या लक्षात कसं आलं नाही, शेअर मार्केटचे हे स्कॅम्स कसे काम करतात आणि त्यापासून बचाव कसा करायचा, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. पुण्याच्या हडपसर भागात राहणारे एक 75 वर्षांचे जनरल फिजिशियन, त्यांचा मुलगाही पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहे. त्यांना एक दिवशी व्हॉट्सअपवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना काही शेअर्सची लिस्ट आणि एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना VIP स्टॉक 24 या नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आलं. या ग्रुपमध्ये जे ऍडमिन होते ते स्वतःला मोठ्या ग्लोबल फायनान्शियल कंपन्यांचे अधिकारी असल्याचे भासवत होते. त्यांनी दावा केला की ते शेअर मार्केट एक्सपर्ट्स आहेत आणि त्यांच्याकडे इनसाइडर टिप्स आहेत. या टिप्समुळे अगदी काही दिवसांमध्ये लोकांना शेअर मार्केटमध्ये 8 ते 10% रिटर्न्स मिळू शकतात आणि त्यामुळे तुमचे पैसे काही दिवसातच कितीतरी पटींनी वाढू शकतात, असं ते सांगत होते. आता तुम्हाला वाटेल की असं कोणीही काही सांगितलं तर विश्वास कसा बसेल, तर त्यासाठी आधी त्या ग्रुपचं स्ट्रक्चर लक्षात घ्यावं लागेल. या ग्रुपमध्ये आधीपासूनच 50 ते 100 लोक ऍड होते, जे खरं तर या संपूर्ण रॅकेटचाच भाग असावेत. हे लोक दररोज ग्रुपवर मेसेज टाकायचे की आज मला 5 लाखांचं प्रॉफिट झालं, आज मी नवीन कार घेतली, वगैरे वगैरे. हे सगळं बघून कुणालाही वाटेल की अरे, आपल्यासोबत एकतर खूप लोक आहेत आणि त्यांचा फायदा होतोय, तर माझाही होईल. हे बघूनच डॉक्टरांनीही यात रस दाखवला. त्यानंतर त्यांना एक लिंक देण्यात आली, जी एका ट्रेडिंग ऍप्लिकेशनची होती. हे ऍप दिसायला अगदी एखाद्या इंटरनॅशनल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सारखं होतं, पण ते फेक होतं. डॉक्टरांनी सुरुवातीला काही लाख रुपये गुंतवले आणि त्यांना ऍपवर लगेच प्रॉफिट दिसायला सुरू झालं. 11 दिवसांमध्येच त्यांना तब्बल 54 कोटी रुपयांचं प्रॉफिट आपल्या ऍपवर दिसत होतं. हे प्रॉफिट बघून त्यांचा विश्वास बसला आणि ते आणखी पैसे टाकत राहिले. त्यांनी पुढे 8 वेगळ्या वेगळ्या अकाउंट्सला 30 लाखांपासून ते 3 कोटींपर्यंतची रक्कम पाठवली. त्यानंतर एक दिवस त्यांनी आपले पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला, कारण आता 50 कोटींपेक्षा जास्त प्रॉफिट दिसत होतं. तिथंच खरी अडचण सुरू झाली. ग्रुपवरच्या ऍडमिन्सनी त्यांना सांगितलं की पैसे काढण्यासाठी आधी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, तसंच प्रोसेसिंग फी म्हणून 2 कोटी रुपये भरावे लागतील. जेव्हा डॉक्टरांनी पैसे भरण्यास नकार दिला, तेव्हा या लोकांनी त्यांना धमकवण्यास सुरुवात केली. त्यांना सांगण्यात आलं की आणखी पैसे भरले नाहीत तर तुमची प्रॉपर्टी जप्त केली जाईल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल. या सगळ्या गोष्टी झाल्यावर मग डॉक्टरांनी घाबरून सायबर पोलिसांकडे मदत मागितली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ट्रेडिंगचं ऍप ही फेक आहे, त्यांचं 54 कोटी रुपयांचं प्रॉफिट ही फेक आहे, पण स्कॅमर्सच्या अकाउंटमध्ये गेलेले 12 कोटी रुपये खरे होते. या सगळ्या प्रकरणाचा तपास आता सुरू आहे आणि आता डॉक्टर ही आपले पैसे कधी परत मिळतील याची वाट बघतायत. या सगळ्यांचं काय होतंय ते आपल्याला नंतर कळेलच, पण आपण आधी बघूया की हे स्कॅमिंगचे ग्रुप काम कसं करतात. सगळ्यात आधी तर हे स्कॅमर्स तुम्हाला टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर मेसेज करतात. आजकाल आपला नंबर हा तेवढा प्रायव्हेट राहिलेला नाहीये. मॉल, हॉटेल, वेगवेगळे ऍप्स, अगदी झेरॉक्सचं दुकान, अशा कुठल्याही ठिकाणावरून स्कॅमर्सला आपला नंबर मिळू शकतो. या मेसेजमध्ये काय असतं, तर एखाद्या शेअरची माहिती आणि अशाच आणखी माहितीसाठी एखाद्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपची लिंक. तुम्ही लिंक क्लिक केली की तुम्ही जाळ्यात अडकण्याचा पहिला टप्पा पार करता. एक लक्षात घ्या की कधी कधी तुम्हाला डायरेक्ट देखील एखाद्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाऊ शकतं. यानंतर या आजोबांसोबत झालं तसंच तुम्हाला ग्रुपवर शेअर्सची माहिती येते. काही लोक आपल्या प्रॉफिटचा स्क्रीनशॉट टाकतात आणि मग तुम्ही जर म्हणाला की मलाही यात इंटरेस्ट आहे, तर ते आपल्या खास ऍपची लिंक तुम्हाला देतात. हे ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर नसतं, तर बाहेरूनच डाउनलोड करावं लागतं. मोस्टली या ऍपचे कंट्रोल्स त्यांच्या हातात असतात. सो त्यांनी जर ठरवलं तर तुमचा अगदी 200 कोटींचा नफा देखील ते दाखवू शकतात. मग ते तुम्हाला पैसे मागायला सुरुवात करतात. अर्थात सुरुवातीला ट्रेडिंगसाठी आणि त्यानंतर पैसे काढण्यासाठी. एकदा का तुम्ही पैसे मागायला सुरुवात केली तर मात्र तुम्हाला ब्लॉक केलं जातं आणि मग सगळंच संपतं. तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारच्या घटना खूप रेअर असतात किंवा काही लोकच यात अडकतात, तर तसं नाहीये. पुढारीच्या एका बातमीनुसार गेल्या 2 ते 2.5 वर्षांमध्ये फक्त पुण्यात तब्बल 982 लोक अशा प्रकारच्या स्कॅम मध्ये अडकलेत आणि या सगळ्यांचे मिळून तब्बल 452 कोटी रुपये लुटले गेले. विशेष म्हणजे यात डॉक्टर, वकील, IT इंजिनियर, शिक्षक अशा सुशिक्षित लोकांचा समावेश आहे आणि हा फक्त ऑन रेकॉर्ड असलेला आकडा आहे. बऱ्याचदा घरच्यांना कळेल, बदनामी होईल किंवा 10-20 हजारांसाठी कुठे लढतर करत बसा असा विचार करून कितीतरी लोक तक्रार नोंदवत नाहीत.
त्यामुळे खरा आकडा आणखी मोठा असणार यात शंका नाही. आता हे टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची? सोपं आहे. अनोळखी ग्रुप्स पासून लांब राहा. व्ही-आय-पी ट्रेडिंग, ट्रेडिंग टिप्स, ट्रेडिंग सिक्रेट अशा प्रकारच्या कोणत्याही नावाच्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍड झाला असाल तर लगेच बाहेर पडा. जमलं तर ग्रुप रिपोर्ट करा. ट्रेडिंगसाठी फक्त अधिकृत आणि सेबी रजिस्टर्ड ऍप्सचा वापर करा. प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरूनच ऍप डाउनलोड करा आणि तेही कुठल्या कंपनीचं आहे ते तपासून घ्या. जर कोणी स्वतःला शेअर मार्केट एक्सपर्ट म्हणून सांगत असेल तर त्याचा सेबी रजिस्ट्रेशन नंबर मागा आणि सेबीच्या वेबसाईट वरून तो क्रॉस चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटमध्ये वर्षाला जरी 8 ते 10% रिटर्न मिळाले तरी ते खूप जास्त समजले जातात. अशात कोणी महिन्याला 10%, 20% रिटर्न देतो म्हणलं तर तो अनोळखी असो किंवा तुमच्या ओळखीचा, त्याच्यापासून लांब राहा. बाकी पुण्यातल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि शेअर मार्केटच्या नादाला लागलेल्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तसंच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.